व्हॉट अ कमबॅक, व्हॉट अ कमबॅक. फायनली मुंबई पहिली मॅच जिंकली. मला खूप टेन्शन आलं होतं. मला वाटलं होतं कालच्याच मॅच नंतर असं वाटलं होतं की चेन्नई 9 मुंबई 10 हेच यावेळेसचं IPL होणार आहे. बट छान खेळले आणि ज्या प्रकारे खेळले त्याप्रमाणे असं वाटतंय की होऊ शकतात क्वालिफाय. टू अर्ली टू जज बट खूप डॉमिनेटिंग परफॉर्मन्स. येस एक्झॅक्टली तेच म्हणायचं होतं. एक्स्ट्रीम डॉमिनेट करून त्यांच्या म्हणजे तिकडे एकदम म्हणजे असे हाय स्कोअरर ग्राउंड होता. म्हणजे फर्स्ट बॅटिंग कोलकाताची होती. इतकं डॉमिनेट करतील असं वाटलं पण नव्हतं की लिटरली पॉवर प्ले मध्ये 4 ते 5 विकेट. कॅन यू बिलीव्ह इट. पहिल्याच ओव्हरला 1 विकेट, दुसऱ्या ओव्हरला दुसरी विकेट, 55 वर 5 विकेट होते जवळपास. 67 वर 6th विकेट पडली पण होती. सो खूप अवघड सिच्युएशन करून ठेवली होती कोलकाताची. एकदम ते इंडियाच्या नॉकआउट मॅचेस मध्ये कसं फुटबॉल सारखं स्कोअर कार्ड बघायला लागतं. 1 रन 3 विकेट, सेम तशी परिस्थिती झाली होती त्यांची. आणि खूप छान बॉलिंग परफॉर्मन्स होता. आणि आज मे बी थोडासा पिच थोडासा बॉलिंग साईडला होता जास्त, कारण का इव्हन जेव्हा त्यांचा न्यू बॉल आला, इव्हन हरभजन सिंगने हे कॉमेंट्रीवर सांगितलं की पहिला 5 ओव्हरसाठी खूप चॅलेंजिंग सिच्युएशन आहे. आणि ऍक्च्युली जेव्हा त्यांचा पण बॉलर जेव्हा बॉल करत होता इतके बॉल स्विंग होत होते एकदम सुरुवातच्या 1-2 ओव्हरला, जे पण सगळे इन स्विंग्स होते. पण मॅच चांगली झाली खूप. आणि जे लास्ट मॅचच्या वेळेस ते आपण क्रिटिसिझम केलं होतं की तो रोहित सोबत जो दुसरा होता तो अजिबात खेळत नाही, त्याला काढून टाका, रिकल्टन. तर ऍक्च्युली आज उलट झालं की रोहित शर्मा खूपच मॉडरेट खेळला की 12 बॉलमध्ये 13 रन केले. रोहित शर्माची एकदम टेस्ट मॅच सुरू आहे पहिल्या मॅच पासूनच. आणि रिकल्टन जो आहे त्याने खूप भारी खेळला. म्हणजे त्याने एकदम आज त्याचे शॉट्स दाखवले. हर्षित राणाला जे त्यांनी शॉर्ट पिच बॉल टाकल्यावरती जो मारला एकदम शॉट, बेस्ट शॉट. आणि दिसलं त्याच्यामुळे की त्याला एवढं का बॅक करत होते. आणि साऊथ आफ्रिकन प्लेयर्स, विकेट किपर जे मुंबई इंडियन कडून खेळतात, चांगलेच खेळतात. एकदम रिकल्टननी मॅच टर्न करून टाकली मुंबईच्या बाजूला. एकदम खूप भारी खेळला. आणि प्लस जे विंटेज सूर्यकुमार यादव असतो, जो वानखेडेच सूर्यकुमार बघायला भेटतो आपल्याला, तो दिसला. त्यांनी 7-8 बॉलच असे खेळले की एकदम मजा झाली. मी आले त्याचा एक अप्पर कट शॉट बघितला जो असा फिरवला होता त्याने. एकदम क्वालिटी शॉट होता. असं झालं की आहा एक नंबर क्लासिक सूर्यकुमार यादव. आणि मेन म्हणजे दीपक चहरने सुद्धा, आज दीपक चहरची बॅटिंग आली नाही आणि होपफुली येऊ पण नाही कधी. लवकर बॅट्समनच खेळलेले चांगले आहेत, पण त्याने सुद्धा 2 विकेट एकदम सुंदर घेतले. आणि त्याचा बॉल सुद्धा इनिशियल ओव्हर्समध्ये खूप छान स्विंग करत होता. प्लस जेव्हा त्यांनी फर्स्ट ओव्हरला 12 रन्सला गेला, त्याच्यानंतर सुद्धा सेकंड ओव्हरसाठी जेव्हा आला तेव्हा सुद्धा त्यांनी विकेट काढली. सो आज ओव्हरऑल मुंबईचं जे इंटेंट होतं ते खूप विकेट फोकस्ड होतं, की ते विकेट टेकिंग करत होते. ते असं डिफेन्सिव्ह खेळत नव्हते की रन्स अडवूया किंवा ह्या दृष्टीने. त्याचा एक ऍडव्हान्टेज त्यांना मिळाला. आणि अंपायरचं पण एखादा ऍडव्हान्टेज, अंपायर कॉल मध्ये गेलं होतं त्याचं पण ऍडव्हान्टेज मिळालंच आहे. अंपायर कॉल तर होत राहतं, पार्ट ऑफ द गेम, यु नो इट इज. आणि मेन म्हणजे जे प्रत्येक सीझनला आपण बोलतो, मुंबई इंडियनचे स्काउट्सला एकदम सॅल्यूट आहे. एक तर पहिले तो पुंटूर शोधून काढला होता, त्यांनी त्याचे 3 विकेट काढले. आजच्या मॅचला सुद्धा त्याला थोडं मारलं, बट आज सुद्धा विकेट भेटला. आणि इन जनरल वानखेडेवरती स्पिनर मार खातात सुद्धा, सो काही इतकं शॉकिंग नव्हतं. बट अश्वनी कुमार डेब्यू लेफ्ट आर्म बॉलर, ज्याची इंडियाला नेहमीच खूप गरज असते. आणि होपफुली की असं टू अर्ली टू जज, बट टच वूड जर तो चांगला खेळला तर इंडियासाठी खूप बेस्ट फाइंड असेल तो. लेफ्ट आर्म बॉलर, मस्त फास्ट पेस आहे त्याचा. म्हणजे जेव्हा शॉट टाकतो तेव्हा 130s मध्ये असतो, पण जेव्हा फुल लेंथ टाकतो तेव्हा 140sच्या अराउंड जातो. आणि स्मार्ट बॉलर आहे, प्लॅनला स्टिक करतो. जसं रहाणेच्या वेळेस त्यांचा वाईट टाकायचा प्लॅन होता आणि त्याला म्हणजे आउटसाईड स्ट्रेच करून त्यांनी विकेट असेल, किंवा मग जे एक क्लासिक ट्रॅप असतो की शॉर्ट आणि मग एकदम फुल लेंथला टाकून त्यांनी जे 2 बोल्ड काढले, एक मनीष पांडेचा आणि एक रसलचा. सो स्मार्ट बॉलर आहे तो खूप. आणि त्यांनी त्याच्या डेब्यूवरती 4 विकेट काढल्यात. होपफुली आपल्याला भरपूर काही पाहायला भेटेल अजून सुद्धा त्याच्याकडून. आणि इंडियाला एक नवीन प्लेअर लवकरच मिळेल. येस, मच निडेड. कारण का आता बुमराला कोणीतरी सपोर्ट केलं पाहिजे आयुष्यात. ऑफकोर्स. आणि इव्हन जो दुसरा प्लेअर पण शोधून आणला होता, सत्यनारायण राजू, तो सुद्धा मी असं ऐकलं की स्लो पिचेसवरती खूप भारी आहे. सो मे बी आपल्याला पुढे बघायला भेटेलच, कारण का आता 3च मॅच झाल्यात, अजून 11 मॅचेस खेळायच्या. डेफिनेटली आपल्याला ह्या सीझन मध्ये तो पाहायलाच भेटेल. आणि होपफुली तो सुद्धा डिलिव्हर करेल ऑन द मुंबई इंडियन प्रॉमिस. ते सोडून KKR बद्दल काय बोलायचंय तुला? कारण मला तर मुंबईच्या परफॉर्मन्सवर मी आज खूप खुश आहे. आता काय KKRने परफॉर्मन्सच असं केलंय, मग त्यांच्या परफॉर्मन्स सारखंच आपल्याला बोलायला लागेल की 20% KKR आणि 80% मुंबई असंच बोलायला लागेल. सो युजली KKR कडून असं काय ॲज सच परफॉर्मन्स झालं नाहीये. जो तो बॅटर जवळपास
4 एक बॅटर सिंगल डिजिट मध्ये आउट झाले, डबल डिजिट पर्यंत पोहोचले पण नाही. सगळ्यात मेन प्रॉब्लेम तेच होता की जर तुम्ही इम्पॅक्ट सब एक एक्स्ट्रा बॅट्समन म्हणून वापरताय, तुम्ही ऑलरेडी स्वतःला एक बॉलर शॉर्ट कट करता, त्याच्यातून जर एक्स्ट्रा बॅट्समन घेऊन सुद्धा जर तुम्ही 20 ओव्हर नाही खेळू शकत आहे म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे. एक्झॅक्टली. जिकडं मला वाटतं की सेकंड हे असतं स्ट्रॅटेजिक टाइम आउट असतो, तिथे काहीतरी डिस्कशन चालू होतं, जिकडे मला वाटतं की सेकंड एंड बॅट्समन जो आहे, जो टेल एंडर आहे, त्यांनी शहाणपणा नव्हता करायला पाहिजे, की हर्षित राणाने शहाणपणा नव्हता करायला पाहिजे. जिकडे रमनदीप एवढा चांगला बॅट्समन त्यांच्याकडे अवेलेबल होता, त्याला सपोर्ट करायला पाहिजे होता फक्त डिफेन्स करून. जिकडे त्याला खेळायला 4 ओव्हर अजून उरले असते, त्याच्यावर प्रेशर आल्यानंतर हर्षित राणाची विकेट गेल्यानंतर तो मारायला सुरू केला, कारण ऑब्व्हियसली मारणार. सेकंड एंडनी एकदम लास्ट बॅट्समन होता, कधी पण जाण्याचे चान्सेस होते, सो त्याच्या एंडनी तो बरोबर होता असंच मला वाटलं. आणि पिच पण होता तसा की जर ह्यांनी अजून 30-40 रन एक्स्ट्रा केले असते ना तर एक कॉन्टेस्ट होऊ शकला असता, 140 सुद्धा चॅलेंजिंग होऊ शकला असता. आता सुरुवातच अशी झाली की मुंबई इंडियन्सच्या बॅट्समॅन वरती प्रेशरच नव्हतं, कारण का 110 तर ते कधी पण करू शकत नाही 7 बॅट्समॅन सोबत, सो त्याचं ते काही चॅलेंज राहिलंच नाही. आणि दुसरं जे होतं की त्याच्यामुळे अँड्रे रसेलला पण बॉलिंग टाकायला लागली, जे एका प्रकारे त्यांच्यासाठी ब्लेसिंग इन डिस्काइजच होतं, कारण का जे 2 विकेट मुंबईचे पडले ते दोन्ही सुद्धा अँड्रे रसेललाच भेटले. आणि अँड्रे रसेलच्या नो बॉलमुळेच तेवढं आपल्याला एक 6 पण बघायला भेटला, जे की ह्या मॅच मध्ये खूप कमी 6 वगैरे गेले. व्हेरी अनलाईक वानखेडे मॅच, कारण वानखेडे मॅचेस मध्ये खूप चांगले 4 6 आणि डायनामिक बॅटिंग बघायला भेटते आपल्याला. सो मग आज जशी मॅच झाली ती तर इंटरेस्टिंग झाली तुझ्यासाठी. बरं, खूप मजा आली ऑब्व्हियसली. एकदम मुंबई इंडियन फॅन खुश, आणि बॉटम वरून आम्ही निघालोय 6th पोझिशनला आलोय, खूप छान वाटतंय. ठीक आहे, कळेलच आता कोण कुठपर्यंत राहतंय. थोडा अजून हाफ वे पर्यंत गेल्यावर आपण रिझल्ट जवळ येतील तसे कळायलाच लागेल. उद्याच्या प्रेडिक्शन बद्दल काय म्हणायचं तुला? लखनौ पंजाब पैकी कोण जिंकू शकतो? लखनौ पंजाब, मला ह्यावेळेसची पंजाबची टीम आवडली आहे तशी खूप, सो आय गो विथ पंजाब. माझं जे होम टीम मला ट्रेंड होता ते मी तोडतोय आता. 3 विन्स बाय द वे, एकदम कमबॅक केलाय मी. 0 विन्स 3 प्रेडिक्शन 3 and 4. सो पंजाब. 3 and 4. मला पण वाटते की पंजाब सोबतच जायला पाहिजे उद्या. सो आमच्या दोघांचं पंजाबच आहे. आणि ओनकार तर आहेच पंजाबी गाय, सो तो पण पंजाबच आहे. एक ओनकार. सो आमच्या तिघांचं प्रेडिक्शन पंजाब आहे. येस. सो तुम्हाला आमचे व्हिडिओज आवडत असतील आणि तुमच्या फीडला दिसत असतील तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि आपल्या लोकांसोबत हे शेअर करा. धन्यवाद.